साला खांडेकरची आई अशी तू त्याची आयटम बनून पार्टीमध्ये आली होती ना, तेव्हाच माझी नजर गेली होती तुझ्यावर. मानलं पाहिजे या खांडेकरला. घरात एक बिंडोक बायको ठेवायची आणि बाहेर तुझ्यासारखं चिकणं पाखरू. तुमच्या टीमला थोडा उशीर झाला असता ना यायला, काय शपथ सांगतो, त्या गुलाबच्या गुलाबी प्रेमात पाडलंच असतं तुला. पण तुझं नशीबच खराब आहे, त्याला मी काय करू. कोणाचं नशीब तुझ्या तर येईल. दाखवतो तुला कोणाचं नशीब खराब आहे. करून टाकतो त्याला. काय रे हसू येतं तुला? हसून घे. बॉस आल्यानंतर तुझ्यावर फक्त रडायची नाही. दात दाखव, दाखव ना, दाखव. एक एक दात आम्ही उपटून काढू, कळलं ना? मग आम्ही पण बघतो असा चुरू चुरू बोलत असतो. बॉस, ती सगळीकडे हिरोईन बनून फिरते ती तुमची बॉस. अहो आठ बघा. मी काय म्हणतो, तिची शोक सभा उरकून घ्या. स्पेशल क्राईम युनिटच्या बॉसला भावपूर्ण श्रद्धांजली. गुलाम, या गंड्या थोबाडातून बॉसचं नाव घेऊ नको. लायकी नाहीये तुझी, लायकी. कमांडर ते काय रे? बोल. बोल आता, बोल. हस ना, हस. माझी लायकी काय ना कळेल तुम्हाला लवकर. हे माझं सोडा, त्या पोरीची काळजी घ्या. स्नायपरचा शॉट लागलाय तिला, ती नाही वाचणार आता. सॉरी सर, ही पोलीस केस आहे, त्याशिवाय आम्ही ट्रीटमेंट नाही करू शकत. आधी पोलीस केस करावी लागेल. हो सिस्टर, तिची अवस्था बघा तुम्ही. तुम्ही प्लीज उपचार चालू करा. हो सर, मला मान्य आहे, पण FIR केल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. हा हॉस्पिटलचा नियम आहे. नर्स, त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, बघा ना. तुम्ही कोण आहात? आम्ही मित्र आहोत. नाही, नातेवाईकांना बोलवायला लागेल. मी आहे तिचा नवरा, तिचं कुटुंब. 7 जन्माचं नातं आहे आमचं. तुम्ही प्लीज उपचार चालू करा. तिची अवस्था बघा तुम्ही सिस्टर. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, मला तिला नाही गमवायचं सिस्टर. प्लीज तिला घेऊन जा. तारिणीची आई गेल्यापासून या हातानंच लहानाचं मोठं केलंय ग मी. माझ्या पोटी जन्मली नसली तरी ती माझी लेकच आहे ग. एक लेक गमावली मी. ते दुःख अजूनही पसलेलं नाहीये. हो सर, मी समजू शकते, पण ही हॉस्पिटलची प्रोसिजर आहे. अहो सिस्टर, तुम्ही मला समजून घ्या प्लीज. तिची अवस्था तर बघा तुम्ही. खूप रक्त गेलंय, तिला खरंच उपचाराची गरज आहे. प्लीज सिस्टर, प्लीज. हे बघा सर, शांत व्हा. काही गोष्टी आमच्या हातात नाहीयेत. पोलीस केस आणि ट्रीटमेंट केल्याशिवाय आम्ही यांची ट्रीटमेंट नाही करू शकत. तिची अवस्था बघा तुम्ही. डॉक्टर, सिस्टर, यांना आत घेऊन जा आणि ट्रीटमेंट सुरू करा. सर दाखव दाखव, मला खूपच एक्साइटमेंट आहे. निशी काय गंमत दाखवणार आहे बघू. थांब, मी पटकन आली. हा युवी, युवी, हा, बोल ना. यू नो वॉट, हा बोल ना पटकन बोल. काय? मला ना माझा बर्थडे खूप मोठा असं सेलिब्रेट करायचा होता, पण मला एक गोष्ट रिअलाइज झाली. माझ्या आयुष्यात तुझ्याही इतकं स्पेशल कोणीच नाही. आय नो, मी हे सगळं खूप जे काही बोलते ते खूप फिल्मी वाटत असेल, बट माझ्या मनात आहे तेच सांगते युवी तुला. थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. काय तू पण. चल कापूया पटकन. युवी, तू स्पेशल केली आहेस माझी लाईफ. सॉरी. कापूया पटकन केक. हा पटकन चल. हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर निशी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी लाईफ फॉर अस.
तू केक आहे केक हा मग तेच तो तुझ्यासाठी आहे ना. तू का हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे निशी. हॅपी बर्थडे. काय काय काही नाही झालंय. कुठे काय काहीच नाही. शांत हो. सांभाळ स्वतःला. जे काही घडलंय त्याच्यात तुझी काहीच चूक नाही. आत्ता आपण जे सगळे करतोय ते आपलं कर्तव्य आहे. बॉसनेही तेच केलं कारण ते तिचं कर्तव्य होतं आणि तूही तुझं कर्तव्य पार पाडतोयस. मला माहिती तुला आत्ता काय वाटतंय ते. आपल्या माणसांची खोटं बोलणं जड असतं हे पण मला माहिती आहे. पण नाईलाज आहे केडे आपला. त्यात तुझी चूक नाहीये. तू स्वतःला दोष नको देऊस. तूच म्हणालास ना बॉसला असं रडलेलं नाही आवडणार आहे. तूही नाही आणि कोणीच रडलेलं आवडणार नाही. बी स्ट्रॉंग गेड्या. हे युद्ध संपलेलं नाहीये आणि हे युद्ध संपवायला तारिणी परत येणार हा माझा विश्वास. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कळतंय केड्या. सावर स्वतःला.